लाखापर्यंत 1 लाखाच्या वर म्हणणं मी जातो 1 लाखाच्या वर त्यामुळे 90,000 गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो मित्र रक्षाताईंनी सांगितलं खरंय. नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ. खासदार माझे आमदार सर्व पदाधिकारी सर्व पक्षीय पदाधिकारी माझ्या समोर बसलेल्या सर्व भुसावळ परिसर तालुका या शहरातील बंधू आणि भगिनींनो, संजय भाऊ गेल्या वेळी रक्षाताईला आपण किती मताधिक्य होतं? 3% नाही. भुसावळ मतदारसंघातून किती मिळवतं? 51,000चं निर्णय रक्षाताईंना आपण दिलेलं होतं. यावेळेला किती देणार आहात? अबकी बार 1 लाख पार, अबकी बार 1 लाख पार. नाही 1 लाखाच्या वर जामण्याचं लोक देणार असं मला मी थोडं देणार नाही. असं नाही होणार. भुसावळ कॉम्पिटिशनला आहे संजीव सावकार यांच्या अंतर्गत 1 लाख पार नक्की देणार आहे. आज आपण शर्यत नव्हतं आपलं बीट कोण जास्त मताने केलं? भुसावळ संजीव भाऊ तुमच्या वतीने सगळं भुसावळ वाही देत आहे. 1 लाख मतांचं आपण लीड देणार आहोत. संजीव भाऊ तुम आगे बढ़ो. 1 लाखाच्या वर मताधिक्य जामनेरमध्ये देणार आहे. माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण 1 लाखापर्यंत 1 लाखाच्या वर म्हणणं मी जाणार 1 लाखाच्या वर त्यामुळे 90,000 असणारा पाहिजे. गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो. मित्र रक्षाताईंनी सांगितलं खरंय. आता चंदू भाऊ आपल्या सोबत आहे, अपक्ष आमदार आहेत पण ते आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळे काही कठीण नाहीये. मागच्या वेळेला सर्व लीड आपलं 3,35,000च होतं. या वेळेला आपल्याला 5 लाखापर्यंत पोहोचायचं मित्र. 5 लाखाचं लीड आपल्याला जायचं. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान, कर्तबगार पंतप्रधान, एक खंबीर नेतृत्व माननीय मोदीजी यांना पुन्हा आपल्याला तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान करायचं आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं. रक्षाताईंनी सांगितलं हे का करायचं आहे? आम्हाला राष्ट्रासाठी करायचं आहे, या देशासाठी करायचं आहे. मी तर अनेक कामं सांगता येतील. मोदीजींनी गरिबांच्या लाभाच्या योजना एवढ्या केल्या. अगदी शौचालयापासून दिवा लावण्यापासून घरामध्ये 20 रुपये डिमांड नोट देऊन राशन देण्यापासून गॅस देण्यापासून आज सगळी परिस्थिती 10 वर्षामध्ये बदललेली आहे. रेल्वे बघा, रेल्वेचे ट्रॅक बदलत आहेत. आज सुसाट वगैरे नारळ ट्रेन येत आहे. वंदे भारत आले, बुलेट ट्रेन येत आहे. आपलं तर या ठिकाणी भुसावळ जंक्शन आहे त्यामुळे आपल्याला सगळी माहिती या ठिकाणी आहे. विमानतळ दुप्पट झाले, हॉस्पिटल दुप्पट झाले, IIT दुप्पट झाले, इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे, इंडस्ट्री वाढते, देश पुढे जातोय. पण मित्र याही पेक्षा वेगळं काय, याहीपेक्षा महत्वाचं मोदींनी काय केलं आहे तर सर्वात महत्वाचा विषय हा सुरक्षेचा आहे. सुरक्षेचा आहे. या देशाला सुरक्षेच्या दृष्टीने एवढं मजबूत केलेलं आहे की आज कुठलाही राष्ट्र जगामध्ये कुठलाही देश आपल्याकडे तिरप्या नजरेने बघू शकत नाही, पुढे बघू शकत नाही. आज देशामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये सगळी हत्यारं आहेत, सगळी शस्त्रास्त्र आहेत. मग फायटर विमानं असतील, जेट असतील, पाणबुडी असतील, रणगाडे असतील, बंदुकी असतील, AK-47 असतील, 36 आमच्या देशामध्ये 10 वर्षापूर्वी काही तयार होत होतं. पण आज मोदीजींनी असा काही चमत्कार केला आहे की हे सगळे शस्त्रास्त्र आपल्या देशामध्ये तयार होत आहेत. नुसते तयार होत नाही तर आम्ही अनेक देशांना एक्सपोर्ट करायला लागलो. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते देशाची सुरक्षितता आहे. 10 वर्षापूर्वीचं चित्र बघा. पाकिस्तान सारखं छोटंसं राष्ट्र की तिथे सुई सुद्धा मानत नाही, ते सुद्धा मला धमक्या द्यायचं, आमच्या बॉर्डरमधून आत यायचं, काश्मीरमधून आत यायचं, आमच्यावर हल्ले करायचं, देशात हल्ले करायचं. पण आज परिस्थिती काय? आज आमच्याकडे पाकिस्तान तर बघतच नाही, चायना सुद्धा बघत नाही. आज जगामध्ये सर्व अमेरिकेसारखं राष्ट्र आमच्या पंतप्रधानांना पायघड्या घालतंय, रेड कार्पेट टाकतंय, त्याचं स्वागत करतंय. 10 वर्षामध्ये हा बदल झालेला आपण त्या ठिकाणी बघतात. आणि म्हणून
काश्मीरचा 70चा प्रश्न असेल, राम जन्मभूमीचा प्रश्न असेल, काशी विश्वेश्वराचा प्रश्न असेल, असे अनेक आपले सरकारचे स्थान आहेत ते या ठिकाणी बदललेले दिसत आहेत. मी जास्त वेळाला येणार नाही, देवेंद्रजींना बोलायचं आहे, त्याचं भाषण महत्वाचं आहे, उशीर झाला ना सभेला, पण मी आपल्याला मित्रांना विनंती करायचं आहे की तो ही निवडणूक पाण्याची नाही आहे, गटारीची नाही आहे, कुठल्या बसस्थानकाची नाही आहे, ते आपण करूच. मी यापुढे जाऊन सांगेन की झोपडपट्टी वासियांचा इतका महत्वाचा प्रश्न आहे, तो आपल्याला मार्गी लावायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारकाचा प्रश्न आहे, तो आपल्याला या ठिकाणी मार्गी लावायचा आहे. ते खातं माझ्याकडे त्यातून मी तुम्हाला पैसे देतो, पण याहीपेक्षा हा देश महत्वाचा आहे, हे राष्ट्र महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला रक्षाताईंना तिसऱ्यांदा आणि पुन्हा मोदीजींना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करायचं आहे. हा देश सुरक्षित कसा राहील, हा देश मजबूत कसा राहील, हा देश जगामध्ये सुपर पॉवर कसा होईल. ज्यावेळेला आपण आपले 100 पार करू 1947 मध्ये, त्यावेळेला जगामध्ये हा हिंदुस्थान, हा भारत हा 1 नंबरचा राष्ट्र झालेला असेल, सुपर पॉवर झालेला असेल, हा महाशक्ती झालेला असेल. आणि याची साक्षीदार आपण सगळेजण राहणार आहोत. आणि म्हणून आपण नशिबान आहोत की इतका कर्तबगार, इतका कणखर नेता आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. आणि म्हणून आपली या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या 13 तारखेला आपण रक्षाताई, त्याची निशाणी आहे कमळ, आपला एकच नंबर आहे, 1 नंबरचं बटन दाबून रक्षाताईंना मोठ्या मताधिक्याने, विक्रमी मताधिक्याने आपण विजय करावं आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी त्यांना दिल्लीला पाठवावं. एवढी दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर. झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव. मैं अलविदा लेती हूँ. आपकी अंक दिव्या कांबले. देखते रहिए CBN Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद, जय महाराष्ट्र.